सर्व ठिकाणी हेच चालू आहे की दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण 2 मॅच झाल्याच्या नंतर खेळतोयच, हे सांगण्यासाठी कोणताही भाग नसेल, परंतु पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पुरवतोय की कांट्रोल टीम आपण कुठेही जाऊ नका, दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण खेळून घेणार आहोत. हा, इसांबे टीमचा 12th मॅन साईल कंपल्सरी आहे, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाठवावंच लागेल. आमचे पैठणे या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कल्पेश मालुसरे देखील आज टीमचा हिस्सा असेल आणि त्यांची स्पर्धा येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, मॅचला जशी होईल सुरुवात तसा कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. ऐकूयात आपण या ठिकाणी ओमकार गुरव यांचा आवाज. धन्यवाद. आजच्या या पहिल्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अंबिका किराणा स्टोर इसांबे आणि त्यांच्या विरोधात टीम लाडिवली आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. मगाचा सामना खरं तर परास्त केलं घरच्या मैदानावरती टीम कांड्रोल यांनी सारंगला आणि त्यानंतर आता ही दुसरी लढत आपल्या समोर येताना पाहायला मिळते. एका बाजूला इसांबे आणि लाडुली या दोन संघादरम्यान टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम इसांबेला. 2 मिनिट थांबायचंय, 2 मिनिट थांबायचंय. पंच त्या एंडने स्टार्ट करायचंय, त्या एंडने स्टार्ट करायचंय. स्टार्ट त्या एंडने केला जाईल. बॅट्समॅन चॉईस नसणारे जे पंच सांगतील त्या एंडने तुम्हाला या ठिकाणी मॅच स्टार्ट करावी लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. रसायनी विभागातील लाडिवली आणि त्यांच्या विरोधात इसांबे या दोन संघादरम्यान राज माबदी आणि त्याच्या समवेत तेजस देवकरे हे दोन फलंदाज मैदानावरती सलामीसाठी आले. स्ट्रायकर एंडवरती तेजसला आपण पाहतोय. पहिले षटक गोलंदाज कुणाल कार्लेकर या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जातं. यंग टॅलेंट, युवा जिगरबाज खेळाडू मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मेन पंच आमचे शंकर पारंगे यांच्या डाव्या एष्टीकडून पहिलं षटक या ठिकाणी फेकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, 5 ओव्हरची मॅच. हा खराब चेंडू होता खरं तर आणि सरळ चेंडू वाटचाल करतोय. विकेट किपरला चकवून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि या चेंडूवरती मिळतील 4 धावा. 1+4 अशा 5 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 5 धावेच्या सहाय्याने संघाचा श्रीगणेश होतोय. टीम इसांबे जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती कुणाल कार्लेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कर. हा, या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत निकम यांचे मामा गोपीनाथ चव्हाण तोराडे आणि वसंतबाबा मोरे कांड्रोली दोन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. बरेचसे पाहुण्यांची मांदियाळी खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि हरिभक्त पारायण, संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पर्व 5वं वर्ष या स्पर्धेचं. पहिल्या वर्षी ही स्पर्धा खरं तर चौकच्या मैदानावरती पाहायला मिळाली. त्यानंतर लगातार 4 वर्ष या स्पर्धेचं आयोजन आपण या कांडोलीच्या मैदानावरती पाहतोय. फार चांगलं असं हे मैदान, खरं तर एकमेव मैदान अजिंक्य सर या चौक विभागातलं आपल्याला पाहायला मिळतं. अन्यथा सर्व मैदान आता संपलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मैदानावरती खरं तर कन्स्ट्रक्शन लाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतो. गोलंदाज स्वतः बॉलला मला अडवतोय. धाव मिळणार नाहीये या चेंडूवरती आणि हा पहिला चेंडू खेळपट्टीवरती आता पडला तो निर्धाव. हा, नक्कीच आपण पाहतोय की मेंढपंचांच्या भूमिकेमध्ये शंकरजी पारंगे सर आणि स्क्वेअरलेग पंच नरेशजी म्हात्रे सर दोन्ही ऑफिशियल पंच अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला सरळ बॅटमधून खेचायचं होता. तेजस प्रयत्न करतायत आणि यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली.
चेंडू अडवतोय त्या ठिकाणी, तोपर्यंत मिळते ती एकच धाव आणि एकेरी धाव संख्येच्या सहाय्यानं आता 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राज स्ट्रायकर एंडवरती डावखोरे, आताचा हा फलंदाज सातत्यानं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न इसांबे संघासाठी याही खेळाडूचा राहिलाय. बऱ्याचशा मैदानावरती या खेळाडूंनी तारले इसांबे संघाला, परंतु या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. जो खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करेल तो नक्कीच चमकताना पाहायला मिळेल संपूर्ण तालुक्यामध्ये. कारण या संपूर्ण खालापूर तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आज या मैदानावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो यार या चेंडूवरती. चांगला फटका खेचायचा होता. ऑन साइडला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, सर्कलमध्ये चेंडूला फील्ड गॅदर केलं जात आहे. चेंडू अडवलाय, तोपर्यंत पुन्हा एकदा फक्त मिळेल ती सिंगल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे भार्गव, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त बाकी बाहेर येत आणि बाकी सर्व बांधले गेलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला संधी आहे मोठे फटके मारण्याची. पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगले धाव फलकावरती आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगली सुरुवात झाली टीम इसांबेची, तर मात्र शेवट सुद्धा गोड होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर स्टार्ट चांगला मिळाला होता कांडोली टीमला अनंत पवार या खेळाडूच्या माध्यमातून, आणि त्यानंतर त्यांनी 71 धावसंख्येपर्यंत मजल मारली. या सामन्यामध्ये काय घडेल हे पाहावं लागेल, कारण आतापर्यंत गोलंदाजी सरस होताना पाहायला मिळते. ती गोलंदाज कुणाल कारलेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू त्याने जरूर खराब टाकला, परंतु त्यानंतर गोलंदाजानं केलं कमबॅक. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. 4 बॉल आतापर्यंत संपलेत. 8 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी असतील. हा चेंडू सरळ बॅटमधून खेचायचा, पॅडवरती बॉल आदळला, परंतु पंचाने सांगितलं हा चेंडू बाहेर निघतोय, आणि तोपर्यंत मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली, आणि या एकेरी धावसंख्येच्या साह्यानं 9 धावसंख्या धाव फलकावर. नक्कीच 9 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवातीचा चेंडू थोडासा खराब टाकला होता कुणालनं. नो चेंडूवरती मिळालेला चौकार, म्हणजे टोटली 5 धावा पहिल्या चेंडूवरती अगदी ना दिवाळी ना दसरा बोनस स्वरूपात दिल्या होत्या, आणि त्याच 5 धावसंख्येनं असं वाटलं होतं की हे षटक अगदी धावसंख्येचं लांब लचक षटक पाहायला मिळेल, परंतु तसं न करता उर्वरित चेंडूवरती गुड कमबॅक केलं. सुरुवातीला जर अपयश असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करणं हे गरजेचं आहे. रोहिदास वाघे आणि सुनील वाघे यांना देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं. सन्मान्य अतिथी सुनीलजी वाघे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खरं तर पहिली विकेट, पहिला ब्रेकथ्रू दिला गेला. राज मापडीला मैदानावरती टिकून राहणं गरजेचं होतं, परंतु अजिंक्य सरांनी सांगितलं की हा खेळाडू खरं तर फॉर्मसाठी झुंजतोय गेले 1-2 वर्षापासून, परंतु त्याला आता जड अंतःकरणानं मैदान मात्र सोडावं लागतंय, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आर्यन मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन हिलम पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला, आणि या शेवटच्या चेंडूवरती मिळाली ती विकेट. शेवटच्या चेंडूवरती मिळाली विकेट. कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यास यश आलं. खरं तर लाडुली टीमचा पहिला गोलंदाज कुणाल कारलेकर या गोलंदाजाला, आणि गोलंदाजीचा निर्णय का घेतला हे ते आतापर्यंत त्यांनी मैदानावरती सिद्ध केलंय, आणि खडे उतरलेत या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कुणाल कारलेकर. खरं तर कर्णधाराने जो विश्वास सुपवला होता ना, त्या विश्वासाला सार्थक कामगिरी आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पहिला चेंडू खरं तर सटकला भार्गव. नवीन बॉल असतो, ग्रिप मिळत नाही, आणि त्या कारणानं तो चेंडू फुलटॉस गेला. भीमरचा नो त्या ठिकाणी जरूर आला, परंतु पहिल्या चेंडूवरती नो बॉल आला, +4. त्यानंतर डॉट बॉल, व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट, त्यानंतर दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला सिंगल, चौथा बॉल डॉट, 5वा बॉल सिंगल लेग बायची, आणि त्यानंतर 6व्या बॉलला विकेट. ओव्हर कंप्लीट. पहिले षटक संपतोय. धाव फलकावरती 9 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. साहिल या ठिकाणी थोडेसे कन्फ्यूज होते, परंतु त्याने मला सांगितलं की ठीक आहे, या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं संपते. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट जाते. तेजस देवगरे मैदानाच्या बाहेर सलामीची जोडी आता येताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सलामीच्या जोडीला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. आता खेळ सावरावा लागेल. तो आर्यन हिलम
आणि या नवीन येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणता फलंदाज जाणार हे आता पाहणं गरजेचं आहे. खरं तर इसांबे टीम म्हटलं तर गेले 3-4 वर्षापासून बराचसा फॉर्मात असलेला संघ. गेल्या वर्षी त्यांनी थोडेसे खरं तर फॉर्मसाठी झुंजला, परंतु त्यानंतर शेवटच्या काही काळामध्ये त्यांनी कमबॅक सुद्धा केलं. आता सुरुवातीचा काळ आहे या सीझनचा आणि या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने ते खेळ करणारे पाहावं लागेल. परंतु आता पारडं जड आहे ते बॅटिंग करत असताना. या पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना टीम लाडुली संघाचं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मेन पंच आपण पाहतोय नरेश म्हात्रे सर यांच्या डाव्या एष्टीकडून या ठिकाणी चेंडू टाकले जात आहेत. साहिल आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. महत्वपूर्ण खेळाडू या इसांबे टीमचा, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू मधल्या फळीमध्ये खेळतोय. त्याला चांगला खेळ करावा लागेल. भार्गव, शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे आता मैदानाच्या आतमध्ये, कारण एक मोठी धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती आणावी लागेल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत आणि या चेंडूवरती धाव मिळेल ती एकच. सन्माननीय अतिथी अजयजी देवघरे साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनापासून स्वागत. बरेचसे मान्यवर खरं तर या ठिकाणी अनिकेत निकम यांच्या प्रेमापोटी, तसेच ग्रामस्थ मंडळ आणि वरदविनायक क्रिकेट संघ आश्रेवाडी यांच्या आग्रहास्त या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये खरं तर अग्रेसर असणारे मान्यवर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. हरिभक्त पारायण वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर, आमचे जवळचे मित्र स्वप्नील कोपकर यांचे वडील, आणि वारकरी संप्रदायामध्ये खरं तर बरंचसं नाव यांचं आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु ते आज आपल्याला सोडून गेले. आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष, 5वं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय. ते अनिकेत निकम आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केलं जातोय. आणि एक दमदार स्पर्धा या विभागातली, चौक विभागातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. खरं तर क्रिकेट खेळाडूंना या स्पर्धेची उत्कंठा लागलेली असते. कधी ही स्पर्धा डिक्लेअर होतीये आणि आपण बघितलं तर अनिकेत यांनी आम्हाला सांगितलं तब्बल 48 ते 50 संघ त्याच्या मागे लागले होते प्रवेश निश्चित करण्यासाठी, आणि शेवटच्या क्षणाला 2 दिवस वाढवले गेले आणि 6 दिवसाची ही स्पर्धा डिक्लेअर झाली. आणि त्यानंतर बरेचशा टीमने खरं तर या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. या ठिकाणी खालापूर तालुका असेल, कर्जत असेल, पेन विभागातील काही संघ असतील, पनवेल विभागातले संघ असतील, बरेचशा या संघाने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. आणि नशीब आजमावण्याचं काम त्यांचं या विभागात या स्पर्धेमध्ये चालू आहे. यावेळेला चांगला फटका सरळ बॅटमधून खेळला. बॅटवरती बॉल येत नाहीयेत अशा वेळेला फक्त सन्मान दिला आणि संयम ठेवला खरं तर या चेंडूवरती साहिलने, आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली गेली. या चेंडूवरती मेल एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. तसं बघायला गेलं तर तितकासा फरक पडत नाहीये तो गोलंदाजी करणाऱ्या लाडिवली टीमला. परंतु इथून आता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, तुमची बॅट फिरवावी लागेल, तळपावी लागेल. ती साहिल आणि आर्यन हिलम या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. सिंगल डबल तुम्ही जरूर घ्या, परंतु त्याबरोबर एकेरी 1-2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. कारण पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं तब्बल 71 धावा कुठल्या 72चं टार्गेट ठेवलं. या मॅच मध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल टीम इसांबे संघाकडून हे पाहावं लागेल. अंबिका किराणा स्टोअर इसांबे या नावानं खेळणारा इसांबे संघ मैदानावरती खेळ करतोय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली. बॅटिंग करत असताना आतापर्यंत थोडीशी दमछाक त्यांची होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहन कार्लेकर या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला जातोय. याही संघामध्ये युवा खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर क्षेत्ररक्षणाची विविध रचना आपण पाहतोय वारंवार या ठिकाणी बदलली जाते. खरं साहिल सारखा फलंदाज मैदानावरती आहे आणि माहिती गोलंदाजी करणाऱ्या लाडली टीमला हा एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या विरोधात खरं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ होते. पहिलाच बॉल असेल, गोलंदाज तयार. हा पहिला चेंडू, चांगला फटका, उंची जास्त, इथे फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. महत्वाची विकेट आता अडचणीमध्ये सापडली आहे टीम इसांबे आणि झेल पकडला. गोविंद कार्लेकर या खेळाडूने खरं तर झेल पकडला आणि फलंदाज होते चेंडूवरती. तिसरा बाद साहिल मापदी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. जयेश मालुसरे मैदानाच्या आतमध्ये जातोय. त्याला तर चांगला खेळ करावा लागेल. तुम्हाला खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. यावेळेला लागला वेगळा स्ट्रोक. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये स्क्वेअर फाईन लेगला, त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग करणं गरजेचं होतं. झेल सोडला गेला आणि त्यानंतर बघा लगेचच 2 धावा या चेंडूवरती दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. या दुहेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 15 धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. जयेश मालुसरे नंबर क्रमांक 5 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. खरं तर आघाडीच्या फलंदाज तितकं योगदान देऊ शकलेले नाही आणि त्यानंतर पूर्णपणे हा संघ ढासळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, रिव्हर्स मारलाय, सेकंड एरिया शोधला. 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं चेंडूच्या मागे धावतायत, परंतु चेंडू थांबण्यास तयार नाहीये. सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. बलाचशा कालावधीनंतर आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं 19 धावसंख्या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 3 बॉल आतापर्यंत संपलेत आणि या 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. रखरखत ऊन आपल्याला पाहायला मिळतोय. मार्ग थंडी थोडीशी आज कमी जाणवते आणि रखरखत ऊन आणि या रखरखत उन्हामध्ये हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. पाटा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती फलंदाजांना पोषक असं वातावरण आहे, कारण धावा येत आहेत म्हटलं तर फलंदाज या खेळपट्टीवरती जम बसवत आहेत आणि 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. जयेश मालुसरे नवीन येणारा फलंदाज, ज्यानं 2 धावा पहिल्या बॉलवरती मिळवल्या, त्यानंतर रिव्हर्सचा चौकार लगावला. सरळ बॅट मधून धावा येत नाही, त्याने अशा वेळेला एक चांगला फटका या वेळेला पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये चेंडूला पाठवायचं होतं, अक्रॉस द लाईन खेळला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडूने शरीराचा वेध घेतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 4 बॉल या ओव्हर मधले आतापर्यंत संपलेत. जशी ओव्हर संपेल तशी 12व्या खेळाडूला विनंती असेल आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. गोलंदाज यार, हा चेंडू चांगला फटका, कडे स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सोप्पा झेल या ठिकाणी पकडला जाईल आणि विकेट क्रमांक 4था फलंदाज होतोय बाद, जयेश मालुसरे. चांगला फटका खरं तर खेचला होता, प्रयत्न चालू होते. जयेश मालुसरेची त्यांनी एक चौकार लगावला. जे चेंडूला त्यांना सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं होतं, परंतु बबुल त्या ठिकाणी होते, बबुल राऊत, आणि त्यांनी पकडला या चेंडूला झेल आणि विकेट जाते ती जयेश मालुसरे यांची. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी राम पवार आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. राम पवार आणि आर्यन हिलम या दोन्ही खेळाडूंना आता चांगला खेळ करावा लागेल. इसांबे टीमला जर तारायचं असेल या स्पर्धेमध्ये, तर या दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करणं गरजेचं असेल. शेवटचा एक चेंडू या 3ऱ्या षटकातील. गोलंदाज तयार, हा पुढचा बॉल सरळ बॅटमधून खेचलाय. कोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि फक्त सन्मान दिला, सिंगल मिळवली गेली. सिंगलच्या मदतीने पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस 20 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. त्यानंतर आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. सन्माननीय गोविंद कार्लेकर लाडिवली यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो की गोविंद कार्लेकर यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. सन्माननीय अतिथी गोविंदजी कार्लेकर, त्यानंतर गोपीनाथ चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेसमयी केला जाईल. सन्माननीय गोपीनाथजी चव्हाण यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर वसंत आबा मोरे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. वसंत आबा मोरे कांडोलीचे आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
बरेचसे पाहुणे खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात या पहिल्या दिवसामध्ये आणि त्यांचा सर्वांचा सन्मान खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर वसंत बाबा मोरे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर अजय देवगरे इसांबेचे आमचे अजय देवगरे उपस्थित आहेत या ठिकाणी. त्यांना विनंती असेल या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे युवा उद्योजक या विभागातील. वळूया आपण मॅचकडे जिथे पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, चुकी केली होती परंतु झेल जमिनीला दान केला गेला. बबुल राऊत त्या ठिकाणी होते, प्रयत्न तितकेसे झालेले नव्हते या कॅचसाठी आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. 2च्या साह्यानं 22 धावा संख्या भार्गव धावफलकावरती लागली आहे. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. आता फक्त 12 बॉल तुमच्या वाट्याला येणार आहेत, त्यातला पहिला बॉल संपलाय म्हटलं तर 11 चेंडू तुमच्या वाट्याला येणार आहेत. 11 चेंडू मध्ये किती धावा धावफलकावरती सेट केल्या जाईल टीम इसांबेकडून आता पाहावं लागेल. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. थर्ड मॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळते. एकेरी धावेच्या मदतीनं 23 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आर्यन आणि राम पवार या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय कसा खेळ होणार. यावेळेला फिरून मारायचा होता, तितकासा संपर्क झालेला नाहीये. खरं तर नांग्या टाकल्यात या लाडुली टीमच्या गोलंदाजानं. टीम इसांबे संघाच्या फलंदाजांमध्ये आपण पाहतोय 3-4 ओव्हरचा खेळ मैदानावरती चालू आहे. गोलंदाजी मार्कर गोविंद कार्लेकर गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव याही खेळाडूच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव पूर्णपणे पणाला लावलाय. अगदी 5-6 पावलांचा रनअप आणि त्यानंतर वेगवान चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये टाकतो. यावेळेला चांगला फटका, चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती धावा मिळाल्या जातील त्या फक्त 2 आणि या 2 धावेच्या मदतीने 25 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 2च धावा या बॉलवरती मिळाल्या. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो की काय, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षण चांगलं झालं, स्टॉप केलं पूर्णपणे चेंडूला आणि 4 धावा मिळाल्या नाही. त्या रोखलं, 2 धावा वाचवल्या. खरं तर या बॉलवरती कमबॅक करणारा चेंडू, निर्धाव चेंडू येते. जोरकस बॅट घुमवली होती, फिरवली होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि धावा जर आपण बघितल्या तर फक्त 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण दिलं चेंडूला, व्हेरिएशन पाहायला मिळालं परंतु वाईड बॉलचा अंपायरचा इशारा येतोय आणि या एकेरी धाव संख्येच्या साह्यानं 26 धावा धावफलकावरती मिळाल्या जात आहेत. अवंतरच्या धावा या ओव्हरमध्ये आपल्याला अतिरिक्त पाहायला मिळत आहेत कारण गोलंदाज आपण बघितलं तर प्रत्येक गोलंदाज वाईड बॉल या ठिकाणी टाकला गेला. या चेंडूवरती मिळाली 1 आणि एकेरीच्या मदतीने 26 धावसंख्या धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा हा बॉल होता आणि सरळ बॅट मधून खेचलाय. 1 मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र बघा तू मैं अशी गपलत असं वाटलं होतं फलंदाज रनआउट होईल की काय, परंतु बाल बचावला आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या मदतीनं 28 धावा पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ आता मैदानावरती बाकी आहे. एका ओव्हरचा मैदानावरती खेळ बाकी आहे. किती धावा सेट केल्या जातील हे आता पाहावं लागेल कारण हाणामारी या षटकामध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू आपण मैदानावरती पाहतोय बाकी आहेत. गोलंदाज या ओव्हरमध्ये केतन कार्लेकर आपल्याला गोलंदाजी मार्कर पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिकेत निकम ज्यांच्यावरती आपण पाहतोय आसरे ग्रामपंचायतीची जबाबदारी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते सर्व मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं आपण स्वागत करूया. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आणि या चेंडूवरती चांगला फटका आला. 2च धाबा आणि 2च्या मदतीनं 30 धाबा धावफलकावरती लागल्यात. एकात 2 मोठे फटके या
चांगली धावसंख्या धावफलकावरती निर्माण करणार नाही, परंतु फायटिंग टोटल जरूर निर्माण होईल. ते फटके तुम्हाला मारावे लागतील आणि पुन्हा एकदा अवंतर धाव. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. वाईट बॉलच्या मदतीने 31 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. हा पुढचा चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न चुकी केली आणि फटका फसला. खरं तर शरीराचा वेध चेंडू घेतोय आणि हा डॉट बॉल. 2 चेंडू संपलेत. साहिल मापदे आपण पाहतोय या संघाचा एक प्रमुख खेळाडू होते आणि त्यांनी मात्र लवकर मैदान सोडलं. प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर आणि त्या कारणानं एक कमी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू चांगला फटका खेचलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग चांगली होती आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसला आणि पुन्हा एकदा शरीराचा वेध. या चेंडूवरती एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये बॅट कटच्या सहाय्याने आणि 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठं टार्गेट देणं गरजेचं होतं, परंतु मोठं टार्गेट येऊ शकलेलं नाहीये. खरं तर लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजीने केली चुकी. डाव्या स्टिकच्या बाहेरचा हा बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलच्या सहाय्यानं 34 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू. इथे दिशा भरकटली. फलंदाजाच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत, परंतु अशा वेळेला गोलंदाज मात्र धावा अतिरिक्त खर्ची करताना पाहायला मिळाला आणि 35 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. व्हेरिएशन होतं, वळण दिलं होतं चेंडूला, परंतु पुढे जाऊन मारला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2च्या मदतीने 37 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. या ओव्हर मधल्या आता फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. एक बॉल आता मैदानावरती बाकी आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 37 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. हा चेंडू फिरून मारला जातोय. एक धाव मिळाले, दुसरी धाव मिळणार का? फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चेंडूचा थ्रो लगेच केला जातोय आणि दुसरीचा प्रयत्न. विकेट जाते रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. इनिंग ब्रेक होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 38 धावा धावफलकावरती लागल्यात आणि येणारे आपण पाहतोय चेंडूचा 30 चेंडू मध्ये कंपल्सरी 39 धावसंख्येची गरज असेल टीम इसांबे संघाविरोधात खेळत असताना लाडिवली संघाला. तत्पूर्वी आपण यानंतरची होणारी मॅच विनर ची मॅच यानंतर खेळली जाईल. त्यानंतर आमचे सन्माननीय आमचे भाऊजी अनुप पवार या ठिकाणी, अनुप पोद्दार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. उद्योजक या चौक विभागातील युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. ते आमचे अनुप पोद्दार या ठिकाणी आलेत. त्यानंतर मी अक्षय आंबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अनुप पोद्दार यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. जे जे मान्यवर या ठिकाणी येतील त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आणि भारतीय संस्कृती अतिथी देवो भव या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. धन्यवाद. धन्यवाद ओमकार. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावा जमवल्या अंबिका किराणा स्टोअर जे अनुमान इसांबे टीमनं 38 आणि 39 धावसंख्येचा पाठलाग 39 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आता करायचा आहे तो लाडिवली टीमला. वैकुंठवासी अबप संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन, खूप चांगलं नियोजन
नीटनेटकेपणा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सुसज्ज असं हे मैदान. राम राऊत लाडिवली यांच्याकडून लाडिवली टीमसाठी आणि त्यानंतर आयोजनासाठी शुभेच्छा आहेत, त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत. आमचे अनिकेत निकम यांच्या अगदी जवळचे मित्र अनुराग रचाक आणि देवा या ठिकाणी भरोश्याचे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी पुरस्कृत करण्यात आलं आहे ते आमचे राजू देशमुख आणि चेतन मेश्राम हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचा शुभ सन्मान लोधिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य चेतन मेश्राम यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर राजू देशमुख यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यानंतर ओमकार मालुसरे आणि प्रथम येरुणकर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या सर्वांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर गौतम ओसवाल हे सुद्धा या ठिकाणी आले, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये इसांबे संघाला पुरस्कृत केलं गेलं आहे. ते अंबिका किराणा स्टोअरचे प्रोप्रायटर गौतम ओसवाल या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. त्यानंतर धारणीचे आमचे युवा उद्योजक रोहित पाटील हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. लोधिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय चेतन मेश्राम उर्फ बादशाह मेश्राम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत चौक ग्रुप ग्रामपंचायतचे कर्मचारी राजू देशमुख यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. दोन्ही अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक काल होता अलीकडच्या 3 ते 4 वर्षापूर्वी आपण बबुल राऊत यांची बॅटिंग पाहिली असेल ना, तर प्रत्येकाला प्रेमात पाडणारा खेळाडू आहे बबुल राऊत. सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही समालोचन शिकत होतो ना, त्यावेळेला आपलातून फलंदाजी करणारा रासायनिक परिसरामधील जसे रजत मुंडे, किरण पवार यांचं नाव जितक्या आदरानं आम्ही घेतो ना, तितकं आदरानं आम्ही बबुल राऊत यांचं नाव घेऊ. कमालीची बॅटिंग या फलंदाजाची राहिलेली आहे, परंतु तदनंतर अगदी व्यावहारिक जीवनामध्ये ते अडकले. स्वतःच्या करिअरकडे त्याने फोकस केलं, जॉबकडे फोकस केलं आणि क्रिकेट पासून थोडासा दूर आहे बबुल राऊत हा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती राम तयार आहे. चांगला चेंडू लक्ष बघा, पंचांची करडी नजर बघा त्या ठिकाणी. आणि दोन्ही पंच एकमेकांशी आता डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय अगदी आमच्यापर्यंत पोहोचवतील. गावचे जावई देखील आहेत बबुल राऊत. नॉन स्ट्रायकर एंड वरती कव्हर ड्राईव्हचे षटकार तुम्ही त्यावेळी लाईव्ह फार कमी असायचं, अन्यथा बबुल राऊत यांची बॅटिंग अगदी बघण्याजोग होती. चला, पंचांचा योग्य निर्णय या ठिकाणी मिळाला. डॉट बॉल असेल. गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि लाईव्ह नरेशजी म्हात्रे सर लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय ऑफिशियल तिसरे पंच देखील आमचे बसलेत. अविनाश पारंगे सर. बॉल तयार. लो फुलटॉस आणि त्याच्यावरती कडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी बिग 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 हिट षटकार. फलंदाज केतनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 4 चेंडूमध्ये 3 चेंडूवरती त्याला बांधून ठेवलं होतं गोलंदाज रामचे जोहर आपण पाहिले, परंतु तदनंतर फलंदाज केतनचा जज्बा आपण पाहतोय. लो फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल त्यांनी वसूल केलं. अलीकडच्या 3 बॉलवरती केतन शांत होता, परंतु केतननं आता खऱ्या अर्थाने सांगितलं की जास्त काल शांत बसायला मी काही संत नाहीये आणि चांगली बॅटिंग तो आता इथून पुढे संघासाठी करेल. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडू वाईटच्या धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय की आता बॅटच्या साह्यानं केतननं आपलं खातं ओपन केलंय. 6 धावा धावफलकावरती. 26 बॉल 31 धावा संख्येचं करायचंय पाठलाग. गेले 3-4 वर्षानंतर आम्हाला बबुल राऊत यांची बॅटिंग पाहायला मिळेल, परंतु ते नॉन स्ट्रायकर एंड वरती शांतपणे उभे आहेत. 26 बॉल आणि आता 31 धावा संख्येची गरज आहे.
बॉल तयार. हा फटका चांगला केतनच्या बॅट मधून. वन टप्प्या अखेर टू टप्प्या अखेर चेंडून सीमारेषा गाठली. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत फलंदाज केतनच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार आणि तदनंतर येतोय हा वॅकंट एरियामध्ये मारलेला चौकार. नागोरी त्यांचे या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करता आपण मनपूर्वक स्वागत. 12 धाबा फलकावरती शेवटचा चेंडू देखील या ठिकाणी येतोय डॉट बॉल. अक्षय बेतला होता गोलंदाज राम वरती. शोल्डर मधून चेंडू पॅच करतोय परंतु लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी चेक करण्यात आलं आणि सातत्यपूर्वक पंच या ठिकाणी चेक करत होते परंतु चांगली गोलंदाजी तिथून सुरळीत गोलंदाजी राम पवारची न डगमगता स्वतःवरती त्याचा विश्वास होता आणि केवळ 12 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. 24 मध्ये आता करायच्या आहेत त्या 27 धावा. कांडोर्ले टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. डॉक्टर नागोरी यांचे या ठिकाणी शुभागमन. 128 पदार्थांपेक्षा जास्तही शीतपेय त्यांच्याकडे आहेत. ते नागोरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. नागोरी यांनी सांगितलं आम्हाला की सीझन भरात तुम्ही कितीही मायदेशी मट्टा पिया लस्सी पिया त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं आमच्यासाठी मोफत असतं आणि त्यांचे आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. नागोरी यांना आम्ही कुठेही मिळू द्यात. आदराचा चहा आदराची कॉफी ते आम्हाला पाजत असतात आणि त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. हा संपूर्ण स्कॉर साठी त्यांनी कित्येक वेळा सांगितलंय दिल खुलास व्यक्तिमत्व आहेत नागोरी. आम्हाला न सांगता ते कधी काही देतात म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि आता त्यांचा बिझनेस वाढत चाललाय कारण की लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण 198 देशामध्ये ते दिसत आहेत. बोला तयार असे माझ्याकडे हा चांगला फटका तो जोहर तीच ताकद आणि तीच दहशत बबुल राऊतची आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता की ज्यावेळी किरण पवार फॉर्म मध्ये नव्हता ना ज्यावेळी रजत मुंडे फॉर्म मध्ये नव्हता त्यावेळी बबुल राऊत ही हा फलंदाज रसायनी मधील एक ताकदवर फलंदाज होता. कव्हर ड्राईव्ह जर तुम्ही पाहिला ना बबुल राऊतचा तर अध्यापक देखील तुम्ही प्रेमात पडू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल तयार आहे. हा चेंडू या ठिकाणी येईल डॉट बॉल. दाफलक स्थिरावेल ते 18 या धाबसंख्येवरती. शेवटच्या आता 22 बॉल आणि 21 धाबसंख्येची गरज आहे. 22 चेंडू आणि आता 21 धाबसंख्येची गरज. साहिल महाबदी बॉलिंग ट्रॅक वरती तयार. हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. 4 धाबींसाठी सीमारेषा ओलांडली आहे चेंडून. 4 धाबींसाठी मारलेला हा चौकार बबुल राऊतच्या बॅट मधून. हा बॅक टू बॅक 3 चौकार आले तर नागोरी लस्सी तुम्हाला देण्यात येईल. नागोरी यांची तुम्ही ड्रायफ्रूट लस्सी पिया टेस्टी आहे आणि आम्ही कित्येक वेळा त्यांच्या माध्यमातून ती लस्सी आम्ही पेत आलोय आणि जबरदस्त काय क्वालिटी आहे त्यांच्याकडे देखील. आणि हा चांगला फटका स्वतःला पूर्णपणे मी तर म्हणे बॅलन्स करत या फटक्याला खेचलं होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. आर्यन आणि त्यानं या झेलला कॅरी केलं. फटका चांगला होता. एलिव्हेशन खराब होतं आणि त्या कारणासाठी आपण पाहतोय जी ताकद आजमावायची होती ना ती ताकदीचा पुरेपूर उपयोग केला नाही आणि फटका त्या ठिकाणी फसला. फलंदाज बबुल राऊत या चेंडूवरती होईल बा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चांगला फटका होता. स्वतःला पूर्णपणे झोकवून दिलं होतं. स्वतःला बॅलन्स करत या फटक्याला खेचलं होतं षटकारासाठी. या ठिकाणी विलास प्रबलकर आमचे मामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. विलासजी प्रबलकर आमचे मामा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष
मनपूर्वक स्वागत आहे. फटका यावेळेस अलोंग दी कार्पेट. एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 19 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. आणि हा चांगला फटका, वेट अँड ऑटचा हा फटका घेतला. स्वतःला सावरलं आणि तदनंतर आपण पाहतोय थांबवलं आणि नंतर प्ले केला आणि हा येतो षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. 10 धावसंख्येची विजयासाठी गरज. भार्गव टोंबरे आमचे साथी गुणलेखक मित्र खूप चांगला अपडेट आम्हाला ते या ठिकाणी पोहोचवत आहेत. आणि गेले पहिल्या सीझन पासून भार्गव या स्पर्धेमध्ये स्कोरिंगची भूमिका पार पडतायत. बरेचसे स्कोरर आता सध्याच्या घडीला नवनवीन स्कोरर आपण या खालापूर तालुक्यामध्ये पाहतोय. परंतु अनिकेत निकम यांचं प्रेम आहे ना हे सर्वांवरती सारखं आहे. आणि त्यांनी सांगितलं ज्यांनी आम्हाला सुरुवातीला साथ दिले ना तेच कॉमेंटेटर, तेच अंपायर, तेच खऱ्या अर्थानं स्कोरर आणि तेच लाईव्ह वाले आमच्या स्पर्धेमध्ये राहतील. आणि या संपूर्ण भरत विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांची प्रचंड मेहनत राहिलेली आहे. 18 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. सर्वात पहिले मी तर म्हणेन की 24 लाईव्ह आणि आमची भेट झाली होती रिचच्या मैदानावरती गेले अलीकडच्या 5 ते 6 वर्षापूर्वी. त्यावेळी अगदी छोटंसं वृक्ष होतं 24 लाईव्ह इव्हेंटचं आणि तदनंतर 2 लाखापेक्षा जास्त आता सध्याच्या घडीला, परंतु 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आपण पाहिले या चॅनलच्या. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिले ना 3,40,000 इतकी उंचाई, म्हणजे छोट्याशा वृक्षाचं वटवृक्ष गेलं संदेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंट्स या टीमनं. सर्वांना देऊ आपण खूप साऱ्या शुभेच्छा. हा बैठकी फटका होता, स्वतःच्या तालमीतला हा फटका, स्वतःला बॅलन्स केलं, डोपा खाली टेकला, लाईव्ह मध्ये आपण पाहतोय. आणि हा कॉन्फिडन्स भरलेला हा फटका होता, आत्मविश्वास भरलेला हा फटका. फलंदाज जय या फलंदाजच्या बॅटमधून. जय उंचकुरा फलंदाज आहे आणि पुन्हा एकदा हा रिव्हर्स अटेम्प्ट केलं आणि हा सामना जिंकला. धारावी टीमचा एक फलंदाज आहे, हा धीरज भोईरच्या स्टाईलनं या पटक्याला खेचलं फलंदाज. आणि त्याच शैलीचा हा फलंदाज दिसण्यामध्ये आपण पाहिलं तर. आणि तशीच शैली आणि तशीच फटकेबाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहिली. जयच्या बॅटमधून आला हा विजयी चौकार. हा सामना जिंकलाय या ठिकाणी लाडिवली टीमनं. लाडिवली टीमचं गोड गोड कौतुक. या स्पर्धेमध्ये सहभागी झाला इसांबे संघ. काय चुकलं, कुठे चुकलं